नमस्कार साथियो. पॉलिटिक्स नॉलेज स्टेशन या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज माझ्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला आहे आणि माझ्या मनामध्ये एक दाट संशय पण या ठिकाणी निर्माण झालेला आहे. तो प्रश्न असा आहे, तो संशय असा आहे, की महाराष्ट्र सरकार मस्साजोग या गावाला आदर्श गाव आणि बीड जिल्ह्याला आदर्श जिल्हा हे पुरस्कार द्यायची तर तयारी करत नाही का? तुम्ही म्हणाल, हा प्रश्न मला आज का पडतोय? किंवा तुम्ही म्हणाल, हा संशय माझ्या मनामध्ये का निर्माण होतोय? तर त्याचं कारणही तसंच आहे. मित्रांनो, मस्साजोगमधील असणारे जे सरपंच होते, तत्कालीन सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामध्ये आणि न्यायालयीन प्रक्रियेमधील खटला चालवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक केलेली आहे. मग मित्रांनो, तुम्ही आता मला दुसरा प्रश्न विचारेल, मग काय झालं? मित्रांनो, माझ्या मनामध्ये या कारणानेच एक शंका निर्माण होती आहे, एक संशय येतो आहे, त्या पाठीमागं एक मोठं कारण आहे, की ते कारण म्हणजे आठवा तो दिवस 29 सप्टेंबर 2006 भंडारा जिल्ह्यामधील खैरलांजी या गावामध्ये 4 दलित लोकांची हत्या करण्यात आलेली होती. या हत्येपूर्वी त्या कुटुंबामधील असणाऱ्या 2 महिला सदस्यांवरती अगदी सामूहिक स्वरूपाचा बलात्कार सुद्धा केलेला होता. आणि या खटल्यामध्ये त्या घरामधील एकमेव जिवंत व्यक्ती भैयालाल भोतमांगे यांनी सेशन कोर्टाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका हायकोर्टामध्ये दाखल केली आणि महाराष्ट्र सरकारने या खटल्यासाठी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक केलेली होती. साथियो, काय झालं या खटल्याचं? या खटल्यामध्ये त्या भोतमांगे कुटुंबाला न्याय मिळाला का? या खटल्यामध्ये उज्ज्वल निकम यांनी त्या भोतमांगे कुटुंबाला आणि त्या खटल्यामध्ये जे असणारे जे आरोप आहेत, या आरोपींना शिक्षा घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले का? तर त्याचं उत्तर अजिबात नाही आहे, असंच आहे. उलट 2017मध्ये तो भैयालाल भोतमांगे हा इसम न्याय मागून मागून त्याचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने या ठिकाणी निधन झालं. आता या खटल्यामध्ये भैयालाल भोतमांगे यांना या न्यायव्यवस्थेने नाकारलेला न्याय आणि किंवा उज्ज्वल निकम यांची त्या कुटुंबाबद्दल असणारी अनास्था, त्यांना कदाचित त्यांना न्याय द्यायचा नसेल किंवा त्यांची मानसिकता त्याबद्दलची न्याय देण्याची नसेल, परंतु त्याच्याही पुढं जाऊन एक कळस झालेला होता की त्या कुटुंबाला तरी न्याय मिळालाच नाही आहे. हे प्रकरण खरं तर महाराष्ट्र विधिमंडळामध्ये, पार्लमेंटमध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा या प्रकरणाची फार मोठी दखल घेण्यात आलेली होती. मात्र असं असताना सुद्धा महाराष्ट्र सरकारने या गावाला आदर्श गाव अशा पद्धतीचा पुरस्कार देऊन त्या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेलं होतं. तीच अवस्था संतोष देशमुख हत्याकांडामध्ये उज्ज्वल निकम यांच्याकडून होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण ते आज सरकारमधील लोकांचं प्रतिनिधित्व करत आहेत. सरकारमधील लोकांचं प्रतिनिधित्व करण्याबरोबरच ते एका पक्षाचे सन्माननीय सदस्य आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं आहे की उज्ज्वल निकम हे संतोष देशमुख यांना न्याय देतील की आरोपीला न्याय देतील, हे आज माझ्या मनामध्ये एक शंका निर्माण झालेली आहे. माझ्या मनामध्ये दाट संशय येतो आहे. त्यामुळे मला या निमित्ताने हा प्रश्न पडलेला आहे की
संतोष देशमुख हत्याकांडामध्ये उज्ज्वल निकम यांची नेमणूक करून सरकारला मस्साजोग या गावाला आदर्श गाव आणि बीड जिल्ह्याला आदर्श जिल्हा हे पुरस्कार द्यायची तयारी करायची आहे का? कारण एक राजकीय पक्षाचा सदस्य असणारा व्यक्ती, जो राजकीय पक्ष सत्तेमध्ये आहे, की जो राजकीय पक्ष या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत नाही, हे गेले 5 महिने आपण या ठिकाणी पाहतो आहे. तरीसुद्धा एका राजकीय पक्षाच्या सदस्याला, की ज्या राजकीय पक्षाच्या सदस्य म्हणून ज्यांनी लोकसभेची निवडणूक लढवलेली आहे, अशा पक्षाच्या व्यक्तीला या खटल्यामध्ये सरकारी वकील म्हणून नेमणं हे कितपत योग्य आहे? ते या खटल्याला न्याय देतील का? की सरकार पक्षामधील लोकांचा बचाव करतील, सरकारला वाचवतील? हा आज या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेसमोर प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि त्यामुळं मला या ठिकाणी पुन्हा एकदा सरकारला प्रश्न विचारायचा आहे, की सरकार या संतोष देशमुख हत्याकांडामध्ये देशमुख कुटुंबियाला न्याय देणार आहे, की पुन्हा एकदा मसाजोग या गावाला आदर्श राज्याचा पुरस्कार देण्यासाठी सरकार सज्ज झालेलं आहे, किंवा बीड जिल्ह्याला आदर्श जिल्हा पुरस्कार देण्यासाठी सज्ज झालेला आहे? इतक्याच प्रश्नाचं या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी उत्तर हे तमाम महाराष्ट्रामधील जनतेला द्यावं, इतकेच या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं या ठिकाणी मी इच्छा व्यक्त करतो. नमस्कार. जय महाराष्ट्र.